नमस्कार, मेजवानी घरची चवमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज मी दापोलीला आले आहे गणेश जयंतीसाठी, पण बहिणीच्या घरी आल्यामुळे मला खेकड्याचा रस्सा भाजी करणार आहे. तर हे पहा आमच्या इकडचा परिसर. हे बघा, हे कसे हे झाडं वगैरे लावलेली आहेत. हे वाटाण्याचे आणि हे पावटे शेंगा वगैरे लावलेले आहेत. चाफ्याचं झाड आहे तिकडे. चवळीची शेंगा आहे जवळ. गावचे खेकडे कुठून आणले ते? नांदगाव खेडवरून. खेकडे बघा. आता ह्याचे ते नांगे ते तोडणार आमचे शामराव काय घाबरत नाही तो. हा हे बघा, हे बघा. थांब थांब थांब. कसे काय हे जवळ हा हा हे धरलं का? धरलं. शामरावचं बोट धरलं. आता आता काय करतो? बघा, त्याने बोट धरलं होतं, पण शामराव आमचे वस्ताद आहेत. ते काय आहे, हे केल्याशिवाय राहणार नाहीत. गावठी खेकडे 4-5 मिडियम साईज आहेत, बरेच आहेत. ही करण ना, आता धरलाय त्याला चिमट्यानी. हा, ते आयडियाच पाहिजे, कुणाचंही काम नाही ते. हा, ते श्यामला माहिती आहे सगळं. हे बघा. हा, अरे वा वा. हा, मस्त. करा करा करा, कट करा. धुवून ठेवली. आता आता याला अजून ते साफ करायचे ना. साफ पहिला मसाला वाटते यासाठी. हा मसाला आहे ना खेकड्यासाठी. पाट्यावर चांगलं होतं. आता सुधी नाही येत, तर काय करायचं आहे. पण आता बाहेर कोण. वाटला ना? नाही, अजून वाटायचं. हा, झाला मसाला वाटून. वाटून झालं. आता आता ते हे वाटायचे, नांगे वाटायचे. हे नांगे तोडून घेतलेत बघा. आणि त्याचा रस काढायचा पाणी घालून. खोबऱ्याचा रस कसा काढतो तसं या नांग्याचा आपण रस काढायचा. हे आपण खेकडे साफ करून घेतलेले आहेत. हे बघा, असे खेकडे साफ करून घेतलेले. हे त्याचे नांगे आहेत. आणि ह्या त्यांचे दुसरे नांगे बारीक असतात ना, ते घेतलेले. हा, त्याचा आपल्याला ज्यूस काढायचा आहे पाट्यावर वाटून. आणि त्याच्यासाठी हे वाटण्यासाठी खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि थोडंसं गरम मसाला. आता आपला हा होममेड मसाला नाही आहे. त्यात आता मिरची पावडर आणि ते बाकीच्या त्या मसाल्यामध्ये हे केलेलं असतं मिक्स. नंतर मग हे आपण खेकड्याचा रस्सा करणार आहोत. आपण खेकड्याचा रस्सा भाजी करणार आहोत. आता याच्यात ह्या छोट्या 2 पोळी तेल घातलेलं आहे आणि लसणाची फोडणी द्यायची. हे 10-12 5-6 लसणाच्या कुड्या आहेत सोलून घेतलेल्या. आता आपण हे लसणाच्या कुड्या घातलेल्या
आणि हे आता आपण वाटण केलेलं आणि त्याचं मसाला मसाला वाटलेला आणि आहे. ते नांग्याचं ज्यूस काढलेलं हे आपण त्याच्यामध्ये फोडणीमध्ये घालणार आहोत. तर लसूण आपला लालसर झालेला. आता आपण हे मसाला वाटण त्याच्यात हळद, तर घालू तर हे आपण नांगे घालूया त्याच्यामध्ये. त्यात धणे पावडर, बडीशेप घातलेली आहे, 2 चमचे मसाला घातला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे, 1 टीस्पून. चांगलं व्यवस्थित हलवून घेऊया आणि आपल्याला शिजण्याकरता पाणी घालूया. आता आपल्याला हा खेकड्याचा रस्सा शिजवून घ्यायचा आहे. याला एक 10 ते 15 मिनटं आपण मध्यम आचेवर शिजवून घेणार आहोत. बघा आता आपलं खेकड्याचं कालवण तयार झालेलं आहे. 10-15 मिनटं झालेली आहे. बघा, गावरान खेकडे नदीवरून धरून आणलेले, त्याचं हे खेकड्याचं कालवण केलेलं आहे. आता हे खेकड्याचं कालवण कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.